नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 22 नोव्हेंबरची सर्वात महत्त्वाची बातमी, सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि सर्वात महत्त्वाचा मोठा धक्का महिलांसाठी असणार आहे. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. बघा, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत भरपूर दिवसांपासून, तो पैसा म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता. तर त्या नोव्हेंबरच्या पैसे वाटपाच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच समजणार आहे. त्याच्यासोबतच पुढे बघू शकता बघा, कागदपत्र येथे द्या. आता ही कागदपत्र काय आहेत, कोणती कागदपत्र तुम्हाला जमा करायची आहेत, लाडक्या बहिणींना ही कागदपत्र द्यायची आहेत. म्हणजे ज्यांना ज्यांना आता इथून पुढे पैसे हवे त्यांना त्यांना कागदपत्र त्या ठिकाणी जमा करायची आहेत. कुठली कागदपत्र आहे ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. फक्त व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावं लागेल. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे, आणि जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार नाही. तर बघा, कागदपत्र कुठले आहेत, कुठे जमा करायचे आहेत, काय महत्त्वाची माहिती आहे, कुठली कागदपत्र आहेत, ते कुठून काढायची ते पण तुम्हाला समजणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि त्याच्या खाली तुम्हाला पाहायला मिळते बघा, महिलांवर कारवाई होणार. तर 3 महत्त्वाचे अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओला लाईक करून टाका, पटापट लाईक करून टाका. बरं, सर्वांनी एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा जो काही व्हिडिओ तो पोहोचला पाहिजे. बघा, 22 नोव्हेंबरची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. पैसे येण्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आहे. थोडक्यात काय, तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो, अतिशय सोप्या व गावरानी भाषेत. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. अतिशय सोप्या व गावरानी भाषेत तुम्हाला सगळं काही सांगतो, पण त्याच्या अगोदर महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स. बघा, तर पाहू शकता बघा, सुरुवातीलाच आपण ह्या ठिकाणी पाहिलं असेल, अश्विनीताई भोई यांनी केलेली कमेंट आहे, दादा तुम्ही ट्रू माहिती दिली, थँक्यू. बघा, मी नेहमीच सांगितलं आहे लाडक्या बहिणींनो, बघा नवीन नवीन लाडक्या बहिणी आपल्या व्हिडिओ पाहत असतात. लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला नेहमीच सांगितलेलं आहे, आपला चॅनल असा आहे बघा, प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे ज्या चॅनलवर तुम्हाला नेहमीच खरी माहिती मिळणार आहे. कधीही खोटी माहिती तुम्हाला देणार नाही आणि देतही नाही आहे. नेहमीच तुम्हाला खरी माहिती दिली जाणार आहे. तर सर्वात अगोदर मी अश्विनीताई भोई यांचं त्या ठिकाणी खूप खूप आभार मानतो की त्यांनी आपला व्हिडिओ बघितला आणि आपल्या व्हिडिओला कमेंट पण त्यांनी केलेली आहे. मी नेहमीच तुम्हाला ताई ह्या ठिकाणी आश्वासन देतो, खात्री देतो की नेहमीच तुम्हाला खरी माहिती देण्याचा मी प्रयत्न त्या ठिकाणी करणारच आहे. पुढे पाहू शकता बघा, त्यांना रिप्लाय पण मी दिलेला आहे. आता बघा, त्याच्याच खाली कमेंट आहे, छायाताईंची कमेंट आहे. जर आपण पाहिलं तर बघा, छायाताई मोरे यांनी केलेली कमेंट आहे, थँक्यू. तर त्यांना पण मी उत्तर दिलेलं आहे, मोस्ट वेलकम. बघा, कामाची पावती आपली अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला मिळत असते, आपण जर चांगलं काम करत असलो तर. ठीक आहे, आता पुढची कमेंट आहे, काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर बघा, पुढची कमेंट आहे, आपण जर पाहिलं तर कमलताई नवानी यांची कमेंट आहे. यांचे पण खूप खूप आभार मानतो की त्यांनी कमेंट करून प्रश्न विचारलेला आहे. कदाचित हा भरपूर महिलांचा प्रश्न असू शकतो. वेन वेबसाईट विल बी अपग्रेडिंग ॲज आय हॅव टू अपलोड सर्टिफिकेट. बघा, या ठिकाणी ताईंनी विचारलेला प्रश्न पण अतिशय महत्त्वाचा आहे की वेबसाईट केव्हा अपग्रेड होईल, आम्हाला सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्याच्या संदर्भात त्यांनी विचारलेला प्रश्न आहे. हा प्रश्न पण भरपूर महिलांचा आहे, त्याच्यासाठी मी त्यांना उत्तर पण दिलेलं नाही आहे. बघा, त्यांना मी फक्त हर्ट ह्या ठिकाणी त्यांच्या कमेंटला दिलेलं आहे, कारण त्यांचं जे काही उत्तर आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचं होतं, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत ते उत्तर जात असतं. खाली पाहू शकता बघा, नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार याच्या संदर्भात. आता नोव्हेंबरच्या हप्त्याच्या संदर्भात आपण माहिती पाहूया. पूजाताई साळुंखे यांचं पण त्या ठिकाणी खूप खूप आभार मानतो, तुम्ही आपला व्हिडिओ पाहिला आणि कमेंट पण केली त्यासाठी. तर बघा, नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार, तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो आता पुढच्या महिन्यात येण्याचे चान्सेस आहेत. बघा, पुढच्या महिन्यामध्ये येण्याचे चान्सेस आहेत. का? कारण आपण जर पाहिलं तर आज ह्या ठिकाणी 22 नोव्हेंबर आहे, 22 नोव्हेंबर आहे, बरोबर आहे. आता 22 नोव्हेंबर असल्यामुळे काय होणार आहे की या महिन्याच्या एंडिंगमध्ये आपण आता आलेलो आहोत. तर याच महिन्याच्या एंडिंगमध्ये जो GR आहे तो GR त्या ठिकाणी शासनाचा पास होऊ शकतो. GR कशा पद्धतीचा असू शकतो, तर GR हा लाडकी बहीण योजनेचा जो काही निधी आहे, आपण जर पाहिलं तर अर्थसंकल्प जेव्हापासून सादर झाला आहे तेव्हापासून लाडकी बहीण योजनेचे पैसे देत असताना GR अगोदर येतो आणि त्या GRच्या माध्यमातून
विभागाच्या एखाद्या विभागाकडून ते जे काही पैसे ते त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाला जातात. त्याच पद्धतीने यावेळेस पण सरकार जो आहे तो GR काढेल आणि GRच्या माध्यमातून ते पैसे महिला व बालविकास विभागाला जातील. महिला व बालविकास विभागाला गेलेले जे पैसे असतील त्या पैशांची त्या ठिकाणी प्रोसेस होते आणि ती प्रोसेस झाल्यानंतर 4 ते 5 दिवसांमध्ये पैसे आपल्या अकाउंटला जमा व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे तुम्हाला हा जो काही हप्ता आहे नोव्हेंबरचा हप्ता हा तुम्हाला कधी मिळणार आहे, तर हा पण हप्ता तुम्हाला डिसेंबरमध्ये मिळणार आहे. एवढं सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. डिसेंबरमध्ये हा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न होता वेन वेबसाईट विल बी अपग्रेडिंग ॲज आय हॅव टू अपलोड सर्टिफिकेट. तर याच्या संदर्भात मी तुम्हाला कालच GR दाखवलेला आहे. GRमध्ये मी सविस्तर त्या संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. GR पण तुम्हाला वाचून दाखवलेला आहे. GR जो आलेला होता शासनाचा बघा, सर्वात अगोदर त्या GRमध्ये लाडकी बहीण योजनेची मुदतवाढ करण्याचा मुद्दा होता. मुदतवाढ म्हणजे काय, तर तो जो काही GR आहे तो 18 नोव्हेंबरला आलेला आहे. त्याच्यामध्ये सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे की बहुतेक लाडक्या बहिणी होत्या. नंतर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आपत्तीग्रस्त त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्याच्यामुळे भरपूर महिला भगिनींची KYC झालेली नव्हती. त्यामुळे मुदत जी आहे ती 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. 31 डिसेंबरपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना KYC करता येणार आहे. आता KYC तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत करायची आहे. 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही जर KYC केली तरच तुम्हाला पैसे मिळतील. आता त्याच्यामध्ये महत्त्वाचा प्रॉब्लेम होता भरपूर महिलांचा की दादा आमचे वडील नाही आहेत, दादा आमचे पती नाही आहेत किंवा आमचा डिवॉर्स झालेला आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही काय करू शकतो. तर त्याच्या संदर्भात मी वारंवार महिलांकडे त्या ठिकाणी पाठिंबा मागितला होता, पण महिलांनी पाठिंबा दिला नाही. पण असो, माझ्या पद्धतीने हा जो काही प्रश्न होतो त्या ठिकाणी मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता आणि सरकार दरबारी प्रश्न पोहोचलेला होता. त्याच्यानुसार सरकारने GR काढला आणि GRमध्ये सरकारने स्पष्टपणे सांगितलेले महिला व बालविकास विभागाच्या माननीय मंत्री अदितीताई तटकरे यांचे त्या ठिकाणी खूप खूप आभार मानतो की त्यांनी महिला भगिनींसाठी जो काही महत्त्वाचा विषय होता त्याच्याकडे लक्ष घातलं आणि त्या प्रश्नातून GR त्या ठिकाणी काढला आणि GRमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ज्या लाडक्या बहिणी बघा, ज्या लाडक्या बहिणींचे वडील नाही आहेत किंवा पती नाही आहेत अशा लाडक्या बहिणींना काय करायचं आहे, तर वडील नाही आहेत तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट बघा, जे डेथ सर्टिफिकेट असतं ते, जर पती नसतील तर त्यांचं पण डेथ सर्टिफिकेट किंवा मग जर डिवॉर्स झालेला असेल तर डिवॉर्सची जी काही कागदपत्रं असतील ती कागदपत्रं, मग त्यामध्ये माननीय न्यायालयाने दिली असतील, माननीय न्यायालयाकडून आलेली असतील किंवा जे काही कागदपत्र तुमच्याकडे असतील ती कागदपत्र तुम्हाला कुठे द्यायची आहे, तर अंगणवाडी सेविकांकडे. बघा लक्षात घ्या सर्व लाडक्या बहिणींनो, ही कागदपत्र तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे द्यायची आहे. अंगणवाडी सेविकांकडे ही कागदपत्र तुम्हाला द्यायची आहे. अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या ही कागदपत्र घेऊन, ही जी काही कागदपत्र आहे ती अंगणवाडी सेविका महिला घेऊन ही कागदपत्र वरिष्ठ स्तरावर त्या ठिकाणी देतील. म्हणजे बघा CDPO त्या ठिकाणी होता उल्लेख, CDPO यांच्याकडे ते कागदपत्र जातील. तशा पद्धतीचे शिफारस केली जाईल आणि त्याच्यानंतर ती जी काही शिफारस असेल ती महिला व बालविकास विभागाला जाईल. म्हणजेच काय, तर बघा वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट जे आहे महिला व बालविकास विभाग त्यांच्याकडे ती त्या ठिकाणी शिफारस जाईल आणि त्याच्यानंतर तुमचा निर्णय होईल. तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळून जातील. म्हणजे तुमचं जो काही कागदपत्र असेल ते त्या ठिकाणी व्हॅलिड असतील तर तुम्हाला पुढे पैसे त्या ठिकाणी सुरूच राहतील आणि जर तुमचे कागदपत्र चुकीचे असतील तर तुम्हाला पैसे बंद होतील. आता त्याच्यामध्ये भरपूर महिलांचा प्रश्न होता की दादा महिलांवर कारवाई होणार आहे का. तशा पद्धतीचं पण मागे पण आपण पाहिलं होतं. भरपूर असे सरकारी सेवक आहेत ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा गैरपद्धतीने त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे, तर त्यांच्यावर कारवाई होणार हे आपण अगोदर पण पाहिलं होतं. माननीय महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी अगोदर पण स्पष्ट केलं होतं आणि आताही त्या स्पष्टच आहेत की त्यांच्यावर कारवाई होणार आहे. आता ती कारवाई कशा पद्धतीची असेल ते येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला समजणारच आहे. तर संपूर्ण माहिती आपली क्लिअर झाली. तिघही पॉईंट क्लिअर झाले. बघा पहिलं म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार ते मी तुम्हाला सांगितलं. दुसरं म्हणजे तुमचे जे काही कागदपत्र ते तुम्हाला कुठे द्यायचे ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. कोणते कागदपत्र ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यासोबत महिलांवर कारवाई होणार का ते पण तुम्हाला सांगितलेले आहे. तर तिघही पॉईंट क्लिअर झालेले आहेत. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही पुन्हा एकदा विचारू शकता. तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देतच असतो. बघा कमेंट तुमच्या पाहतच असतो. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.